नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना नरक चतुर्दशीच्या मनपूर्वक शुभेच्छा। पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली काही वर्ष, अनेक वर्ष खरं तर, दिवाळीचा पहिला दिवस भारताच्या सीमेवर सैनिकांसह दिवाळी साजरी करतात आणि यावर्षी विशेष उत्सुकता होती, कारण यावर्षी ऑपरेशन सिंदूर नंतर मोदी राजस्थानला जाणार का, गुजरातला जाणार का, जम्मू काश्मीरला जाणार का, लडाखला जाणार का, पंजाबमध्ये जाणार, याबाबत उत्सुकता होती। परंतु पंतप्रधानांनी यावेळेला भारताच्या सागरी सीमेवर तैनात INS विक्रांत या विमानवाहू जहाजावर आपली दिवाळी साजरी केली। आणि यावेळेला त्यांनी जे भाषण केलं ते विशेष महत्त्वाचं होतं, कारण एकीकडे दिवाळीचा मूड म्हणजे दिवाळीच्या खरेदीचा एकूणच उत्साह जो आपल्याला अवतीभोवती दिसतोय, ज्याच्यामुळे आपल्याला कदाचित त्रासही होत असेल ट्रॅफिकचा, गर्दीचा, प्रदूषणाचा, पण तरी देखील दिवाळीचा उत्साह जो अवतीभोवती दिसतोय तो भारताच्या उज्ज्वल भवितव्याचं द्योतक आहे। दुसरीकडे भारताच्या सागरांचं महत्त्व, नुसतं सागरी सीमांचं नाही तर सागरांचं महत्त्व ते अधोरेखित करतं। पाकिस्तान विरुद्ध झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या सामर्थ्याची चुणूक दाखवल्यानंतर जरी हे युद्ध अवघ्या 4 दिवसात संपलं असलं तरी या युद्धामध्ये भारताने दाखवून दिलं की भारताचा एअरफोर्स, भारताची वायुसेना रँकिंग कशाच्या आधारावर करतात आणि तेच एक रँकिंग आहे असं माझा अजिबात दावा नाही, पण जगात 3ऱ्या क्रमांकावर असल्याचं। चीनचा एअरफोर्स आपल्यापेक्षा बराच मोठा आहे, पण तरी देखील चीनच्या पुढे भारताला स्थान देण्यात आलं, कारण ज्या प्रकारची कामगिरी आपल्या वायुसेनेने बचावात्मक तसंच आक्रमक रणनीती जी दाखवली त्याच्यासाठी त्यांना जगात 3ऱ्या क्रमांकाचं स्थान देण्यात आलेलं आहे। पण त्याबरोबर आपल्या सागरांचंही महत्त्व आहे। याचं कारण म्हणजे भारत हा कायम दर्यावर्दी देश राहिलेला आहे आणि चोळ साम्राज्यापासनं, खरं तर त्याच्यापूर्वीपासनं पण चोळ साम्राज्यात भारताचा सागरी विस्तार हा सगळ्यात ज्याला उच्च स्तरावर पोचला होता। त्याची आठवण करण्याचं कारण म्हणजे आजकालचं जगही पुन्हा समुद्रावर अवलंबून आहे। जो समुद्रावर राज्य करील तो जगात महत्त्वाचं स्थान मिळवेल, हे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं तशाच प्रकारचं सरकारचंही धोरण आता तयार होताना दिसतंय। याचं कारण म्हणजे चीननी ज्या प्रकारची मुसंडी सागरी क्षेत्रात बांधलेली आहे, याच्यामध्ये बंदरं असतील ना, फक्त चीनमध्ये पण जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये बंदरं बांधणं, त्या बंदरांच्या भोवती विशेष आर्थिक क्षेत्र उभी करणं, त्या विशेष आर्थिक क्षेत्रांचाही नंतर संरक्षणाच्या दृष्टीने वापर करणं, या बंदरांचा वापर करून ठिकठिकाणी ज्याला लॉजिस्टिक्स सप्लाय चेन असतात त्या सप्लाय चेन तयार करणं, आणि खास करून आत्ता अमेरिकेच्या नाकात वेसण घालण्यासाठी चीननी जे रेअर अर्थ मिनरल्स आहेत त्याचा ज्या प्रकारे वापर केलेला आहे ते बघता डोनाल्ड ट्रम्प यांनाही चीन विरुद्ध निर्बंध लावताना विचार करावा लागतो। आणि त्याच्यामुळे त्या ज्या सगळ्या सप्लाय चेन आहेत, कच्चा माल, खनिज संपत्ती, इंधन जगाच्या कानाकोपऱ्यातून चीनमध्ये येतं आणि त्याच्यावर प्रक्रिया होऊन पुन्हा ते जगाच्या कानाकोपऱ्यात पक्का माल म्हणून पोचवला जातो। याच्यामध्ये सागराचं महत्त्व विशेष आहे। एकीकडे सागरमाला योजनेच्या अंतर्गत भारताने नवीन बंदरं विकसित करण्याला प्राधान्य दिलं आणि याच्यामध्ये ज्याला डीप सी पोर्ट म्हणतात, याच्यामध्ये केरळमधलं विझिंजिम हे बंदर डीप सी पोर्ट म्हणून ओळखलं जातं आणि आता वाढवण, ज्याला आपल्या सन्माननीय पक्षप्रमुखांनी विरोध केलेला आहे, ते डीप सी पोर्ट म्हणून देशाच्या आर्थिक सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। कारण या आणि अशा बंदरांमुळेच जगातले सगळ्यात मोठे कंटेनर शिप्स भारतात येऊ शकणार आहे। दुसरी गोष्ट, जसे म्हणलं की एकूण सगळं ज्याला जहाज बांधणी उद्योग आहे
त्याच्यावरही चीनचा आणि चीन वगळता चीन, जपान आणि दक्षिण कोरिया या 3 देशांच्या हातात जहाज बांधणी क्षेत्र आहे. आणि या क्षेत्रात जर आपण स्वावलंबी बनलो नाही तर जशी अडवणूक आपली विमानांच्या बाबतीत करण्याचे प्रयत्न झाले तशाच प्रकारे या क्षेत्रातही अडवणूक होण्याची भीती आहे. आणि त्यामुळे भारताने गेल्या काही महिन्यामध्ये जहाज बांधणी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी योजना जाहीर केलेली आहे. इथे 70,000 कोटी रुपये या क्षेत्रात गुंतवण्यात येणार आहे. आणि भारताला फायदा अशा गोष्टीचा होणार आहे कारण जगातली अनेक मोठी जहाजं आता जुनी झालेली आहेत आणि पुढच्या 5-10 वर्षात ती रिटायर होतील किंवा रिटायरमेंटकडे वाटचाल करतील. जहाजाचं आयुष्य बरीच वर्ष, 30-35 वर्षाचं तरी आयुष्य असतं. दुसरी गोष्ट, तंत्रज्ञान बदलतं आहे आणि त्यामुळे स्वच्छ ऊर्जा त्यावर आधारित जहाजांना आता मागणी आहे. आणि त्यामुळे युरोपीय देशांना आणि अमेरिकेला अनेक जहाजं आता बदलावी लागणार आहेत, जुनी झाली नसली तरी. आणि तिथे भारताने या स्वच्छ ऊर्जेवर चालणाऱ्या अधिक किफायतशीर दरात वाहतूक करणाऱ्या जहाजांची निर्मिती केली तर ती गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. तिसरी गोष्ट, हे जे सगळे महत्त्वाचे चोकिंग पॉईंट्स आहेत आपल्याकडे अंदमान निकोबार द्वीपसमूहात, तिकडनं मलाक्काच्या सामुद्रधुनीकडे जाणारा जो मार्ग आहे तिथे आपण चीन, जपान, इतर कोणालाही वाहतूक क्षेत्रामध्ये रोखू शकतो. आणि त्याच्यासाठी अंदमान आणि खास करून निकोबार बेटांचं महत्त्व, त्याच्यात ते ग्रेट निकोबारचं त्याचा विकास करणं सरकारच्या दृष्टीने प्राधान्यक्रमाचं आहे. या सगळ्याचा दिवाळीशी काय संबंध? हा तर समुद्राचा, बंदरांचा, जहाजांचा विकास याचा मुद्दा झाला. दिवाळीशी याचा काय संबंध? कारण कुठेतरी दिवाळीमध्ये तुम्ही ज्या वस्तू वापरता त्याच्यामध्ये मग तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईलसारख्या वस्तू असतील, कपडे असेल, जेवण असेल, हे अन्नपदार्थ असतील, शोभेच्या वस्तू असतील, हस्तकला असेल, सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी सागरी व्यापाराशी जोडलेल्या असतात. त्या बनण्यात जगभरातनं लागणारा कच्चा माल त्यात आवश्यक असतो आणि त्या बनल्यावर त्याच्या व्यापारासाठी सागराचं विशेष महत्त्व असतं. आत्ता भारताच्या बाबतीत एक चांगली गोष्ट दिसते ती म्हणजे आपल्याकडच्या महागाईचा दर हा एका प्रकारे रेकॉर्ड 2% आसपास, 2% खालती महागाईचा दर आहे. ही विशेष भारतासाठी दिवाळी गिफ्ट ज्याला म्हणता येऊ शकेल, हे पहिलं दिवाळी गिफ्ट आहे. दुसरी गोष्ट आत्ता भारताच्या दृष्टीने महत्त्वाची आहे ती म्हणजे GSTचा दर कमी केल्यामुळे अनेक गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत, खास करून गाड्या असतील किंवा इतरही सेवा असतील. आणि त्यामुळे लोकांची झुंबड उडणं, कारण लोक जेव्हा बाजारात जातात तेव्हा अन्नपदार्थ, गाड्या, अशा गोष्टी त्यांना किंमत डोक्यात असते आणि त्याच्यापेक्षा 5-10% स्वस्त गोष्टी मिळत आहेत. हॉटेलिंग असेल, त्याचा फायदा भारताला होतो आहे मोठ्या प्रमाणावर. भारतात या गोष्टींची खपत वाढलेली आहे. तिसरा फायदा भारताला या दिवाळीच्या हंगामात होतो आहे ते म्हणजे ज्या गोष्टींसाठी भारतीय लोकांना नावं ठेवली जातात, त्यांच्या नावाने बोटं मोडली जातात. आणि मीही त्याच्यात मी माझाही समावेश करीन की आपल्याला जे सोन्या चांदीचं वेड आहे की सोनं खरेदी करायचं, चांदी खरेदी करायची, अर्थशास्त्राच्या दृष्टीने एका प्रकारे ही डेड इन्व्हेस्टमेंट समजली जाते. कारण तुम्ही सोनं घेऊन घरात ठेवता, त्याच्यावर तुम्हाला व्याज मिळत नाही. तुम्ही सणासमारंभाला किती वेळा घालता सोनं, म्हणजे अंगावर वर्षातनं 10 वेळा, 5-10 वेळा, त्याच्या पलीकडे तुम्ही दागिने आणि या गोष्टी वापरत नाहीत. आणि त्याच्यामुळे हेच पैसे जर तुम्ही शेअर बाजारात लावले, इतर ठिकाणी लावले तर तुम्हाला जास्त त्याच्यावरचं परतावा, रिटर्न्स मिळू शकतात. आणि तरी देखील भारतीय लोकांना सोनं आणि चांदी विकत घ्यायचा जो सोस आहे. पण आत्ता असं दिसतंय की सध्याच्या जागतिक परिस्थितीमध्ये जेव्हा देशांचा परस्परांवरचा विश्वास कमी होतोय, खास करून अमेरिकेवरचा गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होतोय, त्याला अनेक कारणे आहेत. जसं की त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाचा फायदा घेऊन रशियाचं जे परकीय चलनाची गंगाजळी आहे, अमेरिकेचे रोखे आहेत, ते गोठवण्याचा निर्णय घेतला. आत्ता ज्या प्रकारे हडेलप्पी कारभार अमेरिकेचा चालू आहे ते बघता इतरही देशांना सावधगिरीचा इशारा मिळालेला आहे. आणि त्यामुळे हळूहळू लोकांनी अमेरिकेच्या डॉलरमधले डॉलर बॅक ॲसेट ते हळूहळू कमी करून इतर ॲसेटमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याला
जी भर पडलेली आहे, जसे म्हटलं की आत्ता जे चित्र उभं केलं जातं की अमेरिकेची जी भरभराट होताना दिसते, अमेरिकेची आत्ता समृद्धी होताना दिसते, त्याच्यात आणि भारताच्यात फरक असा आहे की अमेरिकेत जे 10% सगळ्यात श्रीमंत लोक आहेत, 1-2% ते त्यांचे आत्ताचे, कारण आपल्याकडे दिवाळीनंतर त्यांच्याकडे ख्रिसमस सीझन सुरू होईल, तर त्यांचं खर्च गेल्या वेळेतकाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त खर्च करण्याची त्यांची क्षमता, त्यांची ताकद दिसून येते. पण अमेरिकेतला सामान्य मध्यमवर्गीय ज्यांचं वार्षिक उत्पन्न $60,000 ते $1,00,000 घरात आहे, त्यांना मात्र दैनंदिन गरजेच्या वस्तू त्याची तजवीज करताना त्यांना अशा प्रकारे बाहेर जाऊन खर्च करण्याची त्यांची वृत्ती आत्ता तरी दिसत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट जी अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये बूम आहे ती मुख्यतः AI आणि बिग टेक क्षेत्रामुळे आहे. आणि एका प्रकारे हे एका खांबावर हा अमेरिकेचा तंबू पेलला गेलेला आहे. त्यात चुकीचं किंवा वाईट असं नाही आहे, पण त्याच्यामध्ये अधिक जोखीम असू शकते. आणि म्हणून जर उद्या काही याच्यामध्ये मोठा फटका बसला तर लोक हळूहळू सोनं, चांदी, तांब्यामध्ये वगैरे गुंतवणूक करायला लागलेले आहेत. त्यांनी किती रिटर्न मिळतील, किती फायदा होतील, सोनं तुम्ही खरेदी करा, विका, याच्यात मी पडत नाही. तुम्हाला सल्ला देण्याचं माझं काम नाही. मी स्वतः ज्या गोष्टी करतो बरेचदा त्याच्यात फायद्याची जी तोटा होतो, आणि त्यामुळे मी काही तुम्हाला फुकटचा सल्ला तर बिलकुल देणार नाही. पण या गोष्टींकडे लक्ष ठेवून राहा. याच्याबद्दलची चांगली माहिती जिथून जिथून मिळेल, चांगला सल्ला जिथून जिथून मिळेल तो स्वीकारा. आणि या सगळ्याचा फायदा देशाला कसा होईल त्याच्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भर दिला. कारण जेव्हा तुम्हाला ₹10 खर्च करायचे असतात, 10,000 खर्च करायचे असतात, 10 कोटी रुपये खर्च करायचे असतात, ते खर्च करताना ते पैसे भारतात रोजगार कशा प्रकारे निर्माण करतील आणि अनेकदा सामान्यातल्या सामान्य लोकांमध्ये रोजगार कशा प्रकारे निर्माण करतील याची थोडी तजवीज घेतली, थोडी काळजी घेतली, तर यातून हे जे आत्ता देशासमोरचं कर, अमेरिकेच्या टॅरिफ आणि इतर गोष्टींचं आव्हान आहे ते आपण लीलया परतवून टाकू शकू. भगवान श्रीकृष्णांचा दिवस आहे. नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्णांनी केला आणि याच भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला. आणि तो गोवर्धन पर्वत उचलण्याची जी गोष्ट आहे ती एकाच्या काठीने पर्वत उचलता येत नाही. सगळ्या लोकांनी जेव्हा आपापल्या काठ्या लावल्या आणि मग त्याला भगवान श्रीकृष्णांनी आपली करंगळी लावली, तेव्हा हा पर्वत लीलया उचलला गेला. आणि त्यामुळे हे सगळं आपल्या सगळ्यांच्या काठीवर, आपल्या सगळ्यांच्या स्पेंडिंग हॅबिटवर किंवा कशा प्रकारे खर्च करतो, काय करतो, यावर भारताचं यश अवलंबून असणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.